नमस्कार मित्रांनो, आज आपण उत्तर वैदिक कालखंड म्हणजे सूत्र कालखंड याबद्दल माहिती पाहणार आहोत. पहिल्या लेक्चरमध्ये आपण ऋग्वेदिक कालखंड याबद्दल आपण माहिती पाहितली. ऋग्वेदिक कालखंडामध्ये मी तुम्हाला सांगितलं की लोकसंख्या कमी असल्या कारणाने व्यवस्थित नियोजन जे होतं ते एकदम परफेक्ट चालू होतं. महिलांना चांगलं स्थान होतं. सगळं काही त्या ठिकाणी रूढी, प्रथा, परंपरा याला कुठेच वाव नव्हता. पण आता उत्तर वैदिक कालखंडामध्ये झालं काय की लोकसंख्या वाढत गेली. लोकसंख्या वाढत गेली म्हणून पर्यायी उपाययोजना ज्या आहेत त्या सुरू झाल्या. धर्माचं अंधपण जे आहे ते त्या ठिकाणी सुरू झालं आणि दमादमाने का होईना स्त्रियांची जी काही त्या ठिकाणी अवस्था आहे ती बिकट व्हायला गेली. सती प्रथेचे, बालविवाहाचे, त्यासोबतच त्या ठिकाणी वेगवेगळे जे काही अत्याचार आहे, ठीक आहे, सती प्रथा म्हणा किंवा बालविवाह म्हणा, या सगळ्यांचं चिन्ह जे आहे ते आपल्याला उत्तर वैदिक कालखंडामध्ये दिसतात. मग उत्तर वैदिक कालखंड ज्याला सूत्रकाळ असं आपण म्हणतो ते त्या ठिकाणी आपण पाहूया. प्रत्येक लेक्चरची सुरुवात ही तिथल्या त्या ठिकाणी पुस्तक किंवा त्याच्यामध्ये छापला आलेले वेगवेगळे ग्रंथ असं आपण करत होतो. पण आजच्या लेक्चरमध्ये मी थोडंसं वेगळं केलंय. सुरुवातीला आपण सामाजिक जीवन पाहूया आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी असणारे जे काही ग्रंथ होते त्या कालखंडामधले ते कसे होते, ते कोणी रचले याबद्दल आपण माहिती पाहूया. चला तर मग सोबत राहा. उत्तर वैदिक कालखंडामध्ये काही त्या ठिकाणी राजकीय जीवन कसं होतं, म्हणजे राजकीय कालखंड तो जो आहे तो कसा होता याबद्दल आपण बघू. सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला सांगितलं होतं जन किंवा कबिला म्हणून ज्याला म्हणलं जायचं, कबिला जे ऋग्वेदिक कालखंडामध्ये खूप महत्वाचे होते. या जनाच्या प्रमुखाला किंवा कबिलेच्या प्रमुखाला जनपद असं म्हटलं जायचं. ठीक आहे. आता झालं काय की कबिल्यांचा प्रभाव कमी झाला. लक्षात घ्या, ह्या जनाचा ह्या कबिल्यांचा प्रभाव जो आहे तो कमी झाला. राजाचे जे अधिकार आहे ते वाढले. आपण बघितलं होतं ऋग्वेदिक कालखंडामध्ये जो राजा होता याला त्या ठिकाणी कुणाला राजा बनवायचं हे ठरवलं जात होतं. लक्षात घ्या, कुणाला राजा बनवायचं हे ठरवलं जात होतं आणि ते कुणामार्फत ठरवलं जात होतं रे? समितीमार्फत. समिती, त्यानंतर विदत, त्यानंतर सभा, ठीक आहे, आणि गण, हे सगळे काय होते तर ऋग्वेदिक कालखंडामध्ये ह्या सगळ्यांच्या माध्यमातून राजावर नियंत्रण केलं जायचं. या सभेमध्ये महिलांना सुद्धा स्थान दिलं जायचं, ज्याचं नाव असायचं सभावती. ठीक आहे, सभावती असं तिला म्हटलं जायचं. मग हे सगळ्यांचं महत्व जे आहे ते कमी कमी होत झालं. राजा पहिले अनुवंशिक होता का? अजिबात नाही. पण आता राजा जो आहे तो अनुवंशिक होऊ लागला. समजतंय? राजा अनुवंशिक झाला आणि मग वेगवेगळ्या राजांना, वेगवेगळ्या भागातील राजांना वेगवेगळ्या नावाने आपण ओळखू लागलो. मग कोणता राजा कोणत्या भागामध्ये ओळखला जायचा? लक्षात घ्या, जो मध्यभागी असायचा त्याला म्हटलं जायला होतं राजा. जो मध्ये असायचा तो राजा. जो वरच्या साईडला असायचा त्याला म्हणायचे विराट. विराट म्हणजे उत्तरेला. लक्षात घ्या, उत्तर क्षेत्रामध्ये त्याला काय म्हटलं जायचं? विराट. जो पूर्व क्षेत्रामध्ये असायचा त्याला म्हणायचे सम्राट. जो पश्चिम क्षेत्रामध्ये असायचा त्याला म्हणायचे स्वराट. आणि जो खाली दक्षिणेला असायचा त्याला म्हटलं जायचं भोज. समजतंय? हे प्रत्येक भागामध्ये असणाऱ्या राजांची नावं होती. आता आता लक्ष द्या, या ठिकाणी काय झालं, विराट उत्तरेला आहे. आता उत्तरेला काय? हिमालय पर्वत. समजतंय? हिमालय पर्वत कसा आहे? विराट आहे. म्हणून त्या ठिकाणी उत्तरेचा राजाला काय म्हणायचं? विराट. लक्षात ठेवण्याची पद्धत. ठीक आहे. सम्राट अशोक, सूर्याचं चिन्ह होतं त्याच्या डोक्यावर, त्यामुळे सम्राट. सूर्य कुठं उगवतो? पूर्वेला. ठीक आहे, म्हणून पूर्वेला सम्राट. इकडे गुजरातला काय रे? स्वराष्ट्र असं म्हणतो, आपण त्याला स्वराट म्हणू. सध्या गुजरातचा भाग आहे ना स्वराष्ट्र, त्याला आपण स्वराट असं म्हणू. आणि खाली म्हणजे दक्षिणेला भोज. म्हणून कहा गंगू तेली कहा राजा भोज, तर भोज दक्षिणेला. ठीक आहे. आणि मध्ये जो असायचा त्याला काय म्हटलं जायचं? राजा. समजतंय? म्हणजे असं वेगवेगळ्या दिशांच्या राजांना वेगवेगळ्या नावाने ओळखलं जायचं. उत्तरेला विराट, पूर्वेला सम्राट, पश्चिमेला स्वराट आणि दक्षिणेला भोज. मध्ये असायचा तो असायचा फक्त राजा. आणि जर एखादा राजा या सगळ्या चारही दिशेचा राजा असेल, एवढा मोठा राजा आहे की ज्यांनी या चारही दिशांना व्यापलंय, तर त्याला म्हटलं गेलं होतं एकराट. त्याला काय म्हटलं गेलं? एकराट. मग असा कोणता राजा आहे ज्यांनी एकराट ही उपाधी धारण केली? ठीक आहे, तर लक्षात घ्या, नंदीवंश आपण पुढे पाहणार आहे बघा, नंदीवंश. ठीक आहे, या नंदीवंशाचा राजा आहे महापद्मानंद. ठीक आहे, महापद्मानंद. हा महापद्मानंद कोण आहे रे? तर याला आपण एकराट असं त्या ठिकाणी म्हणूया. ठीक आहे, तर असे त्या ठिकाणी नाव त्याचे पडतात. बरं, तत्कालीन महत्वाचे राजे ते आपण पाहूया. कैकेय्य हे
त्या ठिकाणी राज्य होतं. याचा राजा होता अश्वपती. विदेह, विदेहचा राजा होता जनक, ठीक आहे, राजा जनक. त्यानंतर कुरु, कुरुचा राजा होता उबदालन आरुणी, उबदालक आरुणी. त्यानंतर पांचाल, पांचालचा राजा होता प्रवाहन जावली, ठीक आहे, प्रवाहन जावली पांचालचा राजा. आता लक्षात घ्या, या मी आता तुम्हाला सांगितलं की वेगवेगळे भाग होते. त्यामध्ये समिती होती, पहिले सभा होती, विदत होता, गण होतं, इथं गण राहिलं, गण एक होता, ठीक आहे. असे त्या ठिकाणी वेगवेगळे काय होते रे, तर सभा होत्या, ज्याच्या माध्यमातून राजा हा यांच्या सजेशन नुसार काम करायचा. पण उत्तर वैदिक कालखंडामध्ये काय झालं, या समितीचं आणि या सभेचं महत्व जे आहे ते कमी झालं. महत्व कमी, फक्त कामापुरते राहिले हे. आणि विदत आणि गण यांचं अस्तित्व संपलं, ठीक आहे, यांचं अस्तित्व जे आहे ते संपलं. महिलांना इथं आता सभेमध्ये स्थान नाही. लक्षात घ्या, महिला ज्या सभावती असायच्या पूर्वीच्या कालखंडामध्ये, म्हणजे पूर्व वैदिक कालखंडामध्ये, तिथं आता सभेमध्ये महिलांना स्थान नाही. त्यासोबतच आता आपण बघितलं होतं की ऋग्वेदिक कालखंड, लक्षात घ्या, ऋग्वेदिक कालखंडामध्ये एकूण अधिकारी होते 7, ठीक आहे. ऋग्वेदिक कालखंडामध्ये एकूण अधिकारी किती होते? 7. आता उत्तर वैदिक कालखंडामध्ये, ठीक आहे, उत्तर वैदिक कालखंडामध्ये याची संख्या झाली 17. ऋग्वेदिक कालखंडामध्ये आपण बघितलं होतं की बाबा टॅक्स देणे किंवा कर किंवा महसूल देणे हे त्या ठिकाणी काय असायचं, कंपल्सरी नाही. ज्याला वाटलं ते देऊ शकतात, ज्याला नाही वाटलं ते नाही देऊ शकत. पण आता उत्तर वैदिक कालखंडामध्ये काय झालं, कर देणे हे त्या ठिकाणी काय करलं, अनिवार्य करण्यात आलं. लक्षात घ्या, कर देणे हे अनिवार्य करण्यात आलं, द्यावंच लागणार, विशेष नाही. त्यावेळेस बघा बरं, तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं की एक असा टॅक्स अधिकारी हॅ करून उभा होता, ठीक आहे. का? कारण त्याला द्यायचं का नाही द्यायचं हे समोरच्याने ठरवायचं होतं. पण आता झालं काय, आता ह्याला तर घेणं गरजेचंच आहे. म्हणून इथला जो टॅक्स मॅन आहे तो त्या ठिकाणी जरा सुटाबुटामध्ये मी दाखवला, ठीक आहे, टॅक्स घेणं कंपल्सरी. मग त्याला काय म्हटलं गेलं होतं, तिथं काय म्हटलं होतं, भागदूत. इथं सुद्धा काय म्हटलं गेलं, भागदूत. कर घेणारा अधिकारी कोण असायचा उत्तर वैदिक कालखंडामध्ये? भागदूत असायचा. आणि कर किंवा बळी, लक्षात घ्या, करालाच काय शब्द होता, बळी घेणारा. बळी घेणारा म्हणजे नाही, तर बळी म्हणजे काय, कर घेणारा भागदूत असायचा. त्यानंतर संग्रहित, आता कर तर घेतला, संग्रह करून म्हणजे एकत्र करून ठेवणं गरजेचं ना. मग जो एकत्र करून ठेवायचा या सगळ्या पैशांना, त्याला म्हटलं गेलं होतं संग्रहित. समजतंय? म्हणजे अशा रीत्या उत्तर वैदिक कालखंडामध्ये एकूण 17 अधिकारी नियुक्त करण्यात आले, ज्याची संख्या ऋग्वेदिक कालखंडामध्ये फक्त 7 होती, ठीक आहे. त्यानंतर लक्षात घ्या, जातीय व्यवस्था जी होती ती पहिले तुमच्या कर्मावर आधारित होती. समजते? कर्मावर आधारित होती, तुमच्या त्या ठिकाणी वर्णावर आधारित नव्हती. पण आता जातीवर आधारित, लक्षात घ्या, म्हणजे पहिले काय होतं, कर्मावर आधारित होती. कर्म इम्पॉर्टंट होतं. IMP कुठं रे, तर ऋग्वेदिक कालखंडामध्ये. पण आता उत्तर वैदिक कालखंडामध्ये काय झालं, कर्म गेलं, समजतंय, आणि जात महत्वाची झाली. जात काय झाली, IM इम्पॉर्टंट, ठीक आहे. आणि ते कुठं झालं, उत्तर वैदिक कालखंडामध्ये. उत्तर वैदिक कालखंड, समजताय. मग याच्यामध्ये काय झालं, जाती व्यवस्था कोणती, ब्राह्मण, उच्चवर्णीय, क्षत्रिय, वैश्य आणि त्यासोबतच शूद्र. समजताय, असं त्या ठिकाणी जाती व्यवस्था जी आहे ती निर्माण झाली. आता ब्राह्मण जे होते, लक्षात घ्या, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तिघांना एकत्रित करून द्विज म्हटलं गेलं होतं. आता तुम्ही म्हणता हे तर 3 आहेत, मग द्विज कसं काय, तीज पाहिजे. पण तसं नाही पोरांनो, लक्षात घ्या मी काय म्हणतोय. ब्राह्मण हा एक अख्खा धरा, प्लस क्षत्रिय अर्धा धरा, आणि प्लस वैश्य अर्धा धरा, असं मिळून किती रे, द्विज. समजताय, असं मिळून किती, द्विज, ठीक आहे. आणि शूद्रात ह्याच्यामध्ये स्थानच नव्हतं. मग द्विज मध्ये कुणाकुणाचा सहभाग होतो, ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तिघांचा. बरं, ब्राह्मणांनी काय केलं, वेगवेगळे मार्ग शोधले धर्माचे, देवाला प्रसन्न करण्याचे वेगवेगळे मार्ग शोधले. होम हवनचं प्रमाण वाढत गेलं, त्यामुळे ह्यांची परिस्थिती जी आहे, आर्थिक परिस्थितीबद्दल बोलतो, ही वाढली, श्रीमंत झाले ना. आणि आता वंश परंपरागत आहे, समजताय. त्यानंतर क्षत्रिय जे होते त्यांनी सुद्धा आपल्या बुद्धीचा उपयोग करून आपली परिस्थिती जी आहे ती वाढवली. वैश्यांनीही व्यापार करून व्यवस्थितरित्या त्याची जी काही आर्थिक परिस्थिती ती वाढवली. पण शूद्र याच्यामध्ये खचत गेले.
लक्षात घ्या, शूद्रांची परिस्थिती अत्यंत वाईट होत गेली आणि शूद्र हे खालावत गेले, खालावत गेले, खालावत गेले. नंतर मग त्या ठिकाणी पुन्हा त्यांना उद्धार करण्याचं कार्य मी तर म्हणतो आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यासारख्या समाजसुधारकांनी केला असावा असं त्या ठिकाणी वाटतं. पण हे उत्तर वैदिक कालखंडापासून त्यांची अवस्था, शूद्रांची अवस्था ही कमी 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 होत गेलेली. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की ऋग्वेदिक कालखंडामध्ये महर्षी कोण असायची? जी राजाची पत्नी असायची. राजाचा सगळा आर्थिक व्यवहार तिची पत्नी महर्षी समजवायची, जी रत्नींची एक सदस्य होती. रत्नीन होते ना, रत्नीन, त्याची सुद्धा एक काय होती? सदस्य होती. पण या ठिकाणी उत्तर वैदिक कालखंडामध्ये काय झालं? स्त्रियांचं महत्व कमी झालं. लक्षात घ्या, स्त्रियांचं महत्व जे आहे ते कमी झालं. पडदा पद्धत वाढत गेली. पुन्हा त्या ठिकाणी केशोपण वगैरे असे सगळे प्रमाण जे आहे ते दिसू लागले. परिणामतः स्त्रियांचं महत्व उत्तर वैदिक कालखंडामध्ये कमी झालेलं आपल्याला इथं दिसतं. ठीक आहे. त्यानंतर पुढे जाऊया, गोत्र व्यवस्था. मी तुम्हाला सांगितलं होतं की ऋग्वेदामध्ये एकूण 10 मंडल आहेत. ठीक आहे, 10 मंडल आहेत आणि या 10 मंडलामध्ये एक मंडल क्रमांक 2 ते मंडल क्रमांक 9 पर्यंत वेगवेगळे गोत्र दिलेले आहेत. गोत्र. ठीक आहे. गोत्र म्हणजे काय? तर एखादा समाज, एखादा समुदाय जर काही गायांना घेऊन एकत्र राहत असेल तर त्याला गोत्र असं म्हटलं गेलं होतं. समजताय? आता ही जी गोत्र व्यवस्था होती, उत्तर वैदिक कालखंडामध्ये झालं काय की गोत्राबाहेर लग्न करणे अशी एक प्रथा निर्माण झाली. आपण जेव्हा लग्नाची पत्रिका वगैरे घेऊन जातो तेव्हा आपण काय करतो रे? सगळ्यात पहिले गोत्र बघतो. तुमचं गोत्र कोणतं आहे? भारद्वाज आहे का? ओके. मग आमचं कोणतं आहे? अंगिरा आहे. मग जमते लग्न. पण एकच अंगिरा गोत्र, दुसऱ्याचं बी अंगिरा गोत्र, मग गोत्रामध्ये लग्न होत नाही असं आपण आत्ता म्हणतो. तेव्हा काय केलं जायचं की या गायींची संख्या वाढायला पाहिजे. समजतंय? गायींची संख्या वाढायला पाहिजे म्हणून या गोत्रामध्ये असणारा मुलगा याचा विवाह दुसऱ्या गोत्रामध्ये असणाऱ्या, आता ही मुलगी काढतो, ठीक आहे, दुसऱ्या गोत्रामध्ये असणाऱ्या मुलीसोबत केला जायचा. त्यांनी व्हायचं काय की मग यांच्या गायींची संख्या वाढायची ना. लक्षात घ्या, मग या गायी आणि या गायी या दोघांचं प्रजनन व्हायचं आणि परिणामतः काय व्हायचं? यांची संख्या जी आहे ती वाढायची. समजताय? म्हणून गोत्राबाहेर विवाह करण्याची पद्धत जी आहे ती उत्तर वैदिक कालखंडामध्ये सुरू झाली. त्यानंतर अर्थव्यवस्थेसंदर्भात बोलूया. सगळ्यात महत्वाचं जेव्हा अर्थव्यवस्था पाहतो आपण तेव्हा उत्तर वैदिक कालखंडामध्ये लोखंडाचा वापर जो आहे तो त्या ठिकाणी वाढला होता. लोखंडाचा प्रयोग वाढला होता आणि यामुळे काय झालं की लोखंडावर आधारित जे व्यवसाय आहेत ना ते वाढायला सुरुवात झाली. मी म्हणतो सुरुवात झाली. समजताय? सुरुवात झाली होती. त्यासोबतच याच कालखंडामध्ये कृषीवर सुद्धा जास्त भर देण्यात आला. समजताय? कृषी जी होती या कृषीवर सुद्धा भर देण्यात आला. पण तरी सुद्धा उत्तर वैदिक कालखंडामध्ये लोकांचा प्रमुख उद्योग कोणता होता? तर तो होता कुंभारकाम. लक्षात घ्या, कुंभारकाम करणे हा काय होता? प्रमुख उद्योग मानला गेला होता त्या कालखंडामध्ये. आणि याच कालखंडामध्ये म्हणजे उत्तर वैदिक कालखंडामध्ये आपल्याला हत्ती पालन पहिल्यांदा पाहायला मिळतं. म्हणजे लोक काय करायचे? हत्तीला पाळायचे. हे पहिल्यांदा ऋग्वेदिक कालखंडामध्ये मिळतं का? अजिबात नाही. तिथं हत्तीचा उल्लेखच नाही. पण हत्ती पाळल्या गेल्याची पद्धत ही उत्तर वैदिक कालखंडामध्ये आपल्याला मिळते. त्यानंतर लक्षात घ्या, आता विवाहाच्या काही पद्धती आहेत. आता तुमच्या इंटरेस्टिंग सब्जेक्ट चालू झाला म्हणून तुम्ही दोघं अशा उड्या मारत असतील. पुरी असली तर पोरं असली तर ठीक आहे, दोघंही त्या ठिकाणी अशा उड्या मारत असतील. मला माहिती ना. विवाह पद्धत काय रे? अनुलोम विवाह आणि प्रतिलोम विवाह असे 2 प्रकारचे विवाह जे आहे त्याला मान्यता देण्यात आली. आता अनुलोम विवाह करावा, प्रतिलोम विवाह करू नये असं त्या ठिकाणी सांगू लागले. आता काय लक्षात घ्या, अनुलोम विवाह म्हणजे काय की कोणत्याही उच्चवर्णीय पुरुषाने, ठीक आहे, कोणत्याही उच्चवर्णीय पुरुषाने त्याच्यापेक्षा हलक्या मुलीशी जर लग्न केलं तर त्याला म्हणूया त्या ठिकाणी आपण अनुलोम विवाह. म्हणजे कसं? आता इथं लक्षात घ्या, समजा पुरुष हा क्षत्रिय आहे आणि स्त्री ही वैश्य आहे तर हा झाला अनुलोम विवाह. समजतंय? समजा पुरुष हा वैश्य आहे आणि स्त्री ही त्या ठिकाणी काय आहे तर शूद्र आहे तर काय झालं? अनुलोम विवाह. समजा पुरुष ब्राह्मण आहे आणि स्त्री ही त्या ठिकाणी क्षत्रिय आहे तर काय झालं रे? अनुलोम विवाह. आता इकडे बघा, प्रतिलोम विवाहामध्ये काय? समजा एखादा पुरुष
हा त्या ठिकाणी शूद्र आहे आणि स्त्री जी आहे ती ब्राह्मण आहे, तर याला म्हणूया आपण प्रतिलोम विवाह. समजा पुरुष हा क्षत्रिय आहे आणि स्त्री ही त्या ठिकाणी कोण आहे, सॉरी पुरुष चुकतंय का काही, नाही, पुरुष क्षत्रिय आहे आणि स्त्री कोण आहे, ब्राह्मण आहे, तर हे प्रतिलोम विवाह झाला. समजा पुरुष हा त्या ठिकाणी वैश्य आहे आणि स्त्री ही त्या ठिकाणी क्षत्रिय आहे, तर त्याला म्हणूया आपण प्रतिलोम विवाह. समजतंय? अनुलोम आणि प्रतिलोम असे दोन विवाहाच्या पद्धती अस्तित्वात होत्या. त्यानंतर आता हे झालं सामाजिक जीवनासंदर्भामध्ये. आता ह्याला सूत्रकाल का म्हणतो आपण, म्हणजे वैदिक साहित्य कालाला आपण सूत्रकाल का म्हणतो, कारण याच्यामध्ये ना खूप मोठे ग्रंथ वगैरे निर्माण करण्यात आले, खूप मोठ्या पद्धती निर्माण करण्यात आल्या. पहिले तर एक चांगलं होतं ना, आपण बघितलं उत्तर वैदिक कालखंडामध्ये फक्त 4 वेद आणि या 4 वेदांना त्या ठिकाणी डायरेक्ट तुम्ही वाचू शकता. पण उत्तर वैदिक कालखंडामध्ये 4 वेद वाचण्याच्या सुरुवातीला तुम्हाला हे सगळे पालन करणं गरजेचं आहे. म्हणजे काय रे, तुम्हाला उपवेद वाचणं गरजेचं आहे, तुम्हाला स्मृती वाचणं गरजेचं आहे, तुम्हाला पुराण वाचणं गरजेचं आहे, महाकाव्य वाचणं गरजेचं आहे आणि नंतर वेदांग वाचणं गरजेचं आहे. का? कारण याच्यामध्ये सांगितलंय वेदांगामध्ये की तुम्ही वेदांचं पठण कसं करू शकता. समजतंय? मग एक एक आपण बघूया. सगळ्यात पहिले वेदांग किती आहेत? 6 आहेत. लक्षात घ्या, वेदांग 6. ठीक आहे, उपवेद पाहूया. लक्षात घ्या, आता उपवेद मध्ये काय, सगळ्यात पहिले आहे आयुर्वेद. आता आयुर्वेद काय रे, तुम्हाला तर माहिती आहे, ज्याच्यामध्ये औषधी वगैरे सगळी दिलेली आहे. समजतंय? आयुर्वेद. बरं, हे आयुर्वेद निर्माण कोणी केलं, तर जीवक, चरक, सुश्रुत, धन्वंतरी. जीवक, चरक, सुश्रुत आणि धन्वंतरी यांनी चौघांनी मिळून आयुर्वेदाची निर्मिती केली. आणि आयुर्वेद हा कशाचा समकालीन ग्रंथ आहे, तर ऋग्वेदाचा उपग्रंथ. लक्षात घ्या, उपवेद कोणता आहे, ऋग्वेद, आणि त्याचा वेद कोणता आहे, ऋग्वेद, आणि त्याचा उपवेद कोणता आहे, आयुर्वेद. लक्षात घ्या, उपवेद कोणता आहे त्या ठिकाणी, आयुर्वेद. कुणाचा? ऋग्वेदाचा. त्यानंतर आहे गंधर्व वेद. आता या गंधर्व वेदामध्ये आपण बघतो की काय रे, संगीत कला दिलेल्या आहेत. ठीक आहे, सामवेद आपण बघितलं, सामवेदाचा उपवेद कोणता आहे, तर गंधर्व वेद. यामध्ये संगीत कला दिलेला आहे, संगीत कला. त्यानंतर धनुर्वेद. धनुर्वेदामध्ये काय दिलेलं आहे, तर यामध्ये युद्ध कौशल्य, युद्ध कला दिलेल्या आहेत, किंवा धनुष्य कला कशा पाहिजे नाही का, ते सगळं कशामध्ये दिलेलं आहे, धनुर्वेदामध्ये दिलेलं आहे. यजुर्वेद, यजुर्वेदाचा उपग्रंथ धनुर्वेद. आणि शिल्पकला कशामध्ये दिलेली आहे, शिल्पवेदामध्ये. तो अथर्व वेदाचा उपग्रंथ म्हणून ओळखला जातो. ठीक आहे, उपवेद आहे. अथर्व वेदाचा उपवेद कोणता, शिल्पवेद. यजुर्वेदाचा उपवेद कोणता आहे, धनुर्वेद. सामवेदाचा उपवेद कोणता आहे, गंधर्व वेद. आणि ऋग्वेदाचा उपग्रंथ कोणता आहे, आयुर्वेद. असे त्या ठिकाणी काय करण्यात आले, तर वेगवेगळे वेद जे आहे ते निर्माण करण्यात आले. आता स्मृती आपण बघितलं की बाबा काही स्मृती सुद्धा निर्माण करण्यात आल्या, आणि याच्यामध्ये आपण आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये पाहतो की मनुस्मृतीचं दहन करण्यात आलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये महाड इथं काय केलं होतं, मनुस्मृतीचं दहन केलं होतं. म्हणून त्यांना लोक काय म्हणू लागली, आधुनिक मनु. मग का दहन केलं आणि ही मनुस्मृती कुणी रचली, तर लक्षात घ्या, शुंग कालखंडामध्ये ही रचली गेली होती. शुंग कालखंडामध्ये याची रचना झाली होती. कशाची, मनुस्मृतीची. आणि ही जी मनुस्मृती आहे याला इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200 या दरम्यान रचली गेली. लक्षात घ्या, इसवी सन पूर्व 200 ते इसवी सन 200 या दरम्यान मनुस्मृतीची रचना झाली. बरं, आता याच्यामध्ये काय सांगण्यात आलं की यात स्त्रियांना कोणताच अधिकार दिला नाही, संपत्तीचा अधिकार दिला नाहीये, कुठे त्या ठिकाणी शिक्षणाचा अधिकार दिला नाहीये, त्यांचे उपनयन संस्कार जे आहेत ते बंद करण्यात आले. ठीक आहे, त्यानंतर विधवा स्त्रियांच्या केशवपणाबद्दल बोलण्यात आलं. हे सगळं काही मनुस्मृतीमध्ये दिलंय. मला कळेना आता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन का केलं, कळतंय, म्हणजे हे सगळी कारण होती त्याची. त्यानंतर याज्ञवल्क स्मृती. याज्ञवल्क स्मृती ही त्या ठिकाणी इसवी सन पूर्व 100 ते इसवी सन 300 या दरम्यान रचण्यात आली. आता याच्यामध्ये काय केलं, तर यात स्त्रियांना सर्व अधिकार देण्यात आले. लक्षात घ्या, स्त्रियांना संपत्तीचा अधिकार पाहिजे, कोण म्हटलं, याज्ञवल्क स्मृती म्हणली. स्त्रियांना समाजामध्ये अधिकार म्हणजे जगण्याचा अधिकार त्याला पाहिजे, कोण म्हणलं, याज्ञवल्क स्मृती म्हणली. त्यानंतर विधवा स्त्रियांच्या अधिकाराबद्दल लिहिण्यात आलं. विधवा स्त्रियांचे काय काय अधिकार आहेत हे सगळं कशामध्ये लिहिण्यात आलं, याज्ञवल्क स्मृतीमध्ये लिहिण्यात आलं. समजतंय, म्हणजे चांगलं, म्हणजे मी म्हणतो मनुस्मृतीचे एकदम अपोजिट काय होती, याज्ञवल्क स्मृती होती.
ठीक आहे. आणि यांची सगळ्यांची रचना जी आहे ती पद्यमध्ये झाली होती. एकच इथं विष्णू स्मृती अशी आहे ज्याची रचना जी आहे ती गद्यमध्ये. ठीक आहे. आता नारद स्मृती, नारद स्मृतीमध्ये काय सांगण्यात आलं, तर गुलामगिरीपासून मुक्त होण्यास सांगितण्यात आलं. ठीक आहे. गुलामगिरीपासून कसं मुक्त व्हायचं याच्याबद्दल नारद स्मृतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. बरं, विष्णू स्मृती ह्याच्याबद्दल एक प्रश्न खूप महत्वाचा आहे. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणती स्मृती ही संपूर्ण गद्यामध्ये आहे. संपूर्ण गद्यमध्ये आहे. तर संपूर्ण गद्यमध्ये असणारी स्मृती कोणती आहे, तर विष्णू स्मृती. समजताय. ह्याची रचना झालेली आहे गुप्त कालखंडामध्ये आणि यात मुद्रेचे वर्णन करण्यात आलेले. मुद्रेचे वर्णन म्हणजे काय, चलन. जे चलन तिथं निर्माण व्हायचं वेगवेगळ्या राजांच्या माध्यमातून, ते चलन कसं असायला पाहिजे याची पद्धती जी आहे ती विष्णू स्मृतीमध्ये सांगण्यात आलेली. त्यासोबतच आहे देवल स्मृती. देवल स्मृती म्हणजे पूर्व मध्य युगातील स्मृती आहे ही देवल स्मृती. पूर्व मध्य युग म्हणजे लक्षात घ्या, इसवी सन 1027, सॉरी 1027 नाही, इसवी सन 712 ते इसवी सन 1206 हा जो कालखंड आहे एडी. ठीक आहे. हा जो कालखंड आहे या कालखंडाला आपण म्हणूया पूर्व मध्य युगीन. ठीक आहे. पूर्व मध्ययुगीन, कारण इथं पूर्व इतिहास जो आहे म्हणजे प्राचीन इतिहास हा संपून जातोय आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाला सुरुवात होतीये. या दरम्यान काय झालं, अनेक परकीय आक्रमण झाली. काही लुटण्यासाठी झाली, मोहम्मद गजनी वगैरे. ठीक आहे. आणि काही त्या ठिकाणी राज्य करण्यासाठी झाली, जसं घुरी आला होता. ठीक आहे, राज्य करण्यासाठी. मग त्यावेळेस वेगवेगळ्या धर्मांचं आक्रमण हिंदू धर्मावर झालं आणि हिंदू धर्मातील काही लोकांनी धर्मांतर केलं. समजतंय. आता एकदा जी त्या ठिकाणी म्हणजे जात बदलली तर पुन्हा म्हणजे धर्म बदलला तर पुन्हा त्या धर्मामध्ये येता येत नाही असं त्या ठिकाणी धर्म सांगतो असं म्हटले गेले. पण त्याच कालखंडामध्ये काय झालं, देवल स्मृती रचण्यात आली. ही जी देवल स्मृती आहे यामध्ये जर दुसऱ्या धर्मामध्ये एखादा व्यक्ती गेला असेल तर त्याला पुन्हा आपल्या धर्मामध्ये घेण्याची पद्धती सांगितलेली. म्हणजे यात धर्मशुद्धीचे नियम जे आहेत ते सांगण्यात आले देवल स्मृतीमध्ये. त्यानंतर आहे पुराण. आता पुराण किती येत रे, एकूण 18. आपण म्हणतो ना 18 ही पुराणे हरीशी पाठ, हरिपाठामध्ये येतं ना 18 ही पुराणे. मग ते 18 काय आहेत, पुराण आहेत. आणि हे सगळी पुराण जी आहे 18 ती प्राचीन आख्यात आहे. बरं, ह्या पुराणामध्ये काय, तर याच्यामध्ये वंशावळ दिलेली. लक्षात घ्या, पुराणामध्ये काय करण्यात आलेलं आहे, वेगवेगळ्या राजांच्या वंशावळी ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. मग हे सगळं कुणी लिहिलं, तर ऋषी हर्ष किंवा हर्ष ऋषींनी याच्यावर त्या ठिकाणी हे सगळे पुराण जे आहेत ते लिहिलेले. जसं की विष्णू पुराण. आता विष्णू पुराणामध्ये काय सांगितलं जातं, तर मौर्य वंश आणि भारताची भौगोलिक स्थिती याबद्दल त्या ठिकाणी हर्ष ऋषींनी लिहिले. समजतंय. विष्णू पुराणामध्ये काय लिहिलंय, मौर्य वंशाची वंशावळ. त्यानंतर सातवाहन वंश, मत्स्य पुराण. ठीक आहे. मत्स्य पुराणामध्ये कोणत्या वंशावळीचा उपयोग आहे, तर सातवाहन. लक्षात कसं ठेवायचं, सातवाहन. वाहन माहिती ना, गाडी घोडा वगैरे असतं, तशी जहाज सुद्धा एक वाहन असते. मग जहाज कशातून जाते, पाण्यातून. आणि पाण्यामध्ये काय असतात, मासे. म्हणून मत्स्य पुराण वहन, कोणतं वहन, सातवाहन. समजताय. म्हणजे मत्स्य पुराणामध्ये सातवाहन. बरं, खालचं तुम्ही वाचलंच असं आतापर्यंत की वायू पुराण. वायू पुराण गुप्त वंश. वायू म्हणजे हवा कशी असते, गुप्त असते, दिसत असते का, नाही. मग गुप्त काय असते, हवेला काय म्हणतो, वायू. वायू पुराणामध्ये कशाचा उल्लेख आहे, गुप्त वंशाचा. लक्षात ठेवण्याची पद्धत लक्षात घ्या, गुप्त वायू म्हणून वायू पुराण, गुप्त वंशाची वंशावळी दिलेली आहे. मत्स्य पुराणामध्ये सातवाहन वंशाची वंशावळी दिलेली आहे. विष्णू पुराणामध्ये मौर्य वंशाची वंशावळी जी आहे ती दिलेली. ठीक आहे. महाकाव्य. आता एकूण महाकाव्य दोन आहेत मोठमोठे आपल्याला माहिती, एक आहे रामायण, दुसरा आहे महाभारत. आता त्यामध्ये पहिलं आहे रामायण. लिहिलं कुणी रे रामायण, तर वाल्मिक. ठीक आहे, महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलं. ईसा पूर्व 400 मध्ये लिहिले गेले असावे असं सांगितलं जातं. ठीक आहे. आता महर्षी वाल्मिकी यांनी काय केलं, रामायणाची रचना केली. आता याच्यामध्ये एकूण कांड किती आहेत, लक्षात घ्या. कांड म्हणजे भाग. ठीक आहे. एकूण कांड किती आहेत रे, तर 7 कांड. 7 कांडामध्ये अख्खं रामायण आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं जातं. आता लक्षात घ्या, 2020च्या लॉकडाऊन मध्ये आपण बघितलंच असं हे रामायण. ठीक आहे. सगळ्यात पहिले आहे बाल्यकांड. बालकांड किंवा बाल्यकांड. बाल्यकांड म्हणजे काय, ह्याच्यामध्ये रामाचा जन्म, राम जन्म. ठीक आहे. आणि ते त्या ठिकाणी सगळं काही सांगितलेलं आहे. लहानपणीचे सगळे खेळ वगैरे त्यांचे सांगितलेले. त्यानंतर आहे अयोध्याकांड.
आता अयोध्येकांड काय आहे, तर यामध्ये त्यांचं शिक्षण चालू झालं, त्यानंतर सीतेसोबत विवाह झाला, ठीक आहे. त्यानंतर मग ते शाप त्यांना त्या ठिकाणी 14 वर्षाचा वनवास सुरू झाला. 14 वर्ष वनवास कुठं सुरू झाला? अयोध्याकांडमध्ये. नंतर सुरू झाला आपलं अरण्यकांड. अरण्यकांड म्हणजे काय की याच्यामध्ये त्या ठिकाणी काय झालं की सीताहरण, ठीक आहे, सीताहरण इथं होतं. आणि मग सीताहरण झाल्यानंतर मग किष्किंधा कांड. किष्किंधा कांड म्हणजे काय, आता सीतेच्या शोधासाठी निघले प्रभू श्रीराम, आणि जेव्हा प्रभू श्रीराम सीतामाईच्या शोधासाठी निघले तेव्हा त्या ठिकाणी काय झालं, बालीचा वध झाला. बालीवध, हनुमान भेट, ठीक आहे, हनुमान भेट हे कुठे येतं? किष्किंधा कांड मध्ये. मग सुंदरकांड काय? सुंदरकांड म्हणजे हनुमान गेला, ठीक आहे, सीतामाईला भेटण्यासाठी. कुठे रे? तर लंकेला, आणि लंका दहन करून आले हनुमानजी. लंका दहन, ठीक आहे, लंका दहनाचं सगळं काय सुंदरकांड मध्ये सांगितलंय. बरं, लंका कांड काय की आता मग प्रभू श्रीराम जाणार कुठे? लंकेला, आणि लंकेला जाऊन ते काय करणार? रावण दहन, ठीक आहे. सुंदरकांड मध्ये लंका दहन जे हनुमानाच्या माध्यमातून झाली, आणि रावण दहन म्हणजे लंका कांड झालं ते श्रीरामाच्या हातून. आणि नंतर मग त्या ठिकाणी काय झालं? उत्तरकांड सुरू झालं. उत्तरकांडामध्ये काय की लव कुश यांचं सगळ्यांची स्टोरी, आणि मग ते जंगलामध्ये त्यांचा वनवास सुरू झाला सीतामाईचा, आणि सीतामाईचं जमीन समाधी, ठीक आहे, सीता जमीन समाधी हे कुठं बघतो आपण? या उत्तरकांडमध्ये. म्हणजे असं काय रामायणाचं सांगितलेलं आहे. हे रामायण जे आहे ते 3 चरणामध्ये रचण्यात आलेलं आहे, ठीक आहे. 3 चरणामध्ये रामायण रचण्यात आलेलं आहे. ह्याच्या पहिल्या चरणामध्ये एकूण 6000 पद आहेत, दुसऱ्या चरणामध्ये 12000 पद आहेत, आणि तिसऱ्या चरणामध्ये 24000 पद आहेत. 6, 12, 24 असं तुम्ही लक्षात ठेवू शकता, ठीक आहे. 6, 12, 12, 24 असं त्या ठिकाणी काय 6000, 12000 आणि 24000 अशी पद जी आहे ती निर्माण करण्यात आली. बरं, रामायणाचे तमिळमध्ये भाषांतर कुणी केलं? तर कंबम, ठीक आहे, कंबम यांनी काय केलं? तमिळमध्ये भाषांतर केलं, आणि त्याचं नाव काय ठेवलं? राम अवतारम. राम अवतारम असं तमिळ भाषांतर केलं. हा फोटो मुद्दामून ठेवलाय कारण सगळ्यांना माहिती आहे 2020च्या लॉकडाऊनच्या आठवणी आहे सगळ्यांच्या, ठीक आहे, रामायणाच्या. त्यानंतर रामायणाचं बंगालीमध्ये भाषांतर कुणी केलं? तर कृतिवास यांनी केलं. रामायणाचं बंगालीमध्ये भाषांतर कुणी केलं? कृतिवास यांनी केलं होतं. आता पाहूया दुसरं महाकाव्य ज्याचं नाव आहे महाभारत. महाभारतामध्ये लक्षात घ्या जे युद्ध आहे, आपण बघतो महाभारताचं युद्ध वगैरे चाललं, तर हे युद्ध किती दिवस चाललं? ठीक आहे, हे युद्ध किती दिवस चाललं? तर ते आहे किती रे? तर 18 दिवस चाललेलं युद्ध आहे. 18 दिवस युद्ध चाललं. आता हे महाभारत एकूण 18 पर्व याच्यामध्ये सांगण्यात आलेले आहेत. 18 पर्व, यापैकी 6वा पर्व जो आहे, 6वा पर्व क्रमांक 6 याला भीष्म पर्व असं म्हटलं जातं, आणि याच पर्वामध्ये भगवत गीता अर्जुनाला सांगितलेले श्रीकृष्ण. समजते ना? म्हणजे आता ह्याच्यावर प्रश्न कसा येऊ शकतो किंवा भगवत गीतेचे वर्णन महाभारतातील कोणत्या पर्वात आहे? मग पर्यायामध्ये असेल 6वा पर्व किंवा भीष्म पर्व. त्यामध्ये काय भगवत गीता ही श्रीकृष्णांनी या अर्जुनाला सांगितलेली आहे. बरं, हे जे महाभारत आहे त्याचं संकलन कुणी केलं? तर वेदव्यास यांनी काय केलेलं आहे? त्याचं संकलन केलंय वेदव्यासांनी. जसं रामायण 3 चरणामध्ये, तसं हे सुद्धा म्हणजे महाभारत सुद्धा 3 चरणामध्ये आहे. पहिल्या चरणामध्ये याचे 8800 पद आहे, ज्याला आपण जय संहिता असं म्हणतो. पहिल्या चरणामधल्या 8800 पदाला आपण काय म्हणतो? जय संहिता. दुसरे जे आहे ते 2400 पद आहेत, आणि याला आपण त्या ठिकाणी म्हणतो भारत. ठीक आहे, दुसऱ्या चरणाला आपण काय म्हणतो? भारत. तिसऱ्या चरणामध्ये 10 लाख पद आहेत, आणि या 10 लाख पदाला आपण म्हणतो महाभारत. 10 लाख पदाला आपण काय म्हणूया? महाभारत. अशा 3 चरणामध्ये जय संहिता, भारत आणि महाभारत असे 3 चरणामध्ये महाभारताचा लिखाण किंवा संकलन जे आहे ते कुणी केलं? वेदव्यास यांनी केलं. बरं, ह्याचं त्या ठिकाणी भाषांतर आहे ना, महाभारताचं तमिळमध्ये भाषांतर केलंय पेरून देवनार. ठीक आहे, पेरून देवनार यांनी काय केलेलं आहे?
तमिळ भाषांतर केलं आणि त्याचं नाव ठेवलेलं आहे भारतम. बरं, बंगाली भाषेमध्ये याचं भाषांतर कोणी केलं महाभारताचं? तर काशी रामदास यांनी केलं. भगवद्गीतेचं बंगालीमध्ये भाषांतर केलं मलाधर बसू यांनी. ठीक आहे, मलाधर बसू यांनी भगवद्गीतेचं काय केलेलं आहे? बंगालीमध्ये भाषांतर केलेलं आहे. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की वेदांग आहेत. वेदांगांची निर्मिती का झाली? कारण वेद कसे वाचायचे हे समजण्यासाठी, वेद कसे वाचायचे हे समजण्यासाठी वेदांगांची निर्मिती झाली. आता याच्यामध्ये ही सगळी जी आहेत ती गद्यामध्ये आहेत, गद्यमध्ये दिलेले आहेत. त्या 6 आहेत. वेदांग किती आहेत? 6 आहेत. मग कोणती कोणती वेदांग आहेत रे? तर शिक्षण, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष. ठीक आहे. आता शिक्षण, शिक्षण म्हणजे काय की तुम्हाला फक्त शिक्षण घेणं गरजेचं आहे वेद वाचत असताना असं नाही पोरांनो, लक्षात घ्या. जर तुम्हाला वेद वाचायचे असतील तर त्यामध्ये शब्दांचा स्पष्ट उच्चार करणं गरजेचं आहे. उच्चार चांगला पाहिजे ना तुमचा. मग तो उच्चार कसा करायचा म्हणजे स्वर विज्ञान तुम्हाला यायला पाहिजे, त्याचं शिक्षण तुम्ही घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. शुद्ध आचरण आणि स्वर विज्ञान हे तुम्हाला येणं गरजेचं आहे, म्हणून हे शिक्षण महत्वाचं. कल्प, कल्पमध्ये काय दिलेलं आहे? सामाजिक जीवन दिलेलं आहे. कशा कशा रित्या सामाजिक जीवन व्यतीत करायला पाहिजे हे कल्पमध्ये दिलंय. मग तुम्ही वेदांचा अभ्यास करू शकता. व्याकरण म्हणजे वेदामध्ये व्याकरण असेलच ना, आणि त्या व्याकरणाचा अभ्यास करण्यासाठी मग त्या ठिकाणी वेगवेगळे ग्रंथ रचण्यात आले. हे पहिले व्याकरण वाचा, नंतर मग तुम्ही काय करा? वेदांचा अभ्यास करा. निरुक्त, निरुक्त म्हणजे काय रे? तर त्यामध्ये येणारे काही असे शब्द ज्याचं वाक्य आपल्याला म्हणजे कळतच नाहीये. लक्षात घ्या. निरुक्त म्हणजे काय की त्यामधले वेदांमधले काही असे शब्द ज्यांचा अर्थ लावणं खूप अवघड होतं, आणि अशा वेळेस निरुक्तचं पठण करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. निरुक्त पाहणं खूप गरजेचं आहे. छंद म्हणजे काय? तर जे काही त्या ठिकाणी कडवे आहेत, दोहे आहेत, त्याला चालबद्ध गाणं गरजेचं आहे. चालबद्ध. मग त्याला चालबद्ध करण्याचं कार्य किंवा ते कसं गायचं हे कशामध्ये दिलेलं आहे? छंदमध्ये दिलेलं आहे. आणि ज्योतिषशास्त्र बद्दल सुद्धा वेदांगामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. आणि त्याचे एक एक घटक जे आहेत ते आपण आता पाहूया. पहिले शिक्षण बघितलं, तुम्हाला सांगितलं मी शिक्षणासंदर्भामध्ये. आता कल्प, कल्प म्हणजे काय? कर्मकांड आणि सामाजिक नियम ह्याच्यामध्ये सांगितले. कर्मकांड आणि सामाजिक नियम त्यामध्ये सत्र, सूत्र म्हणजे यज्ञासंबंधी नियम. म्हणजे यज्ञ जर करायचा असेल तर ते यज्ञ कसा असायला पाहिजे याच्या संदर्भामध्ये नियम हे कल्पमध्ये सांगितलेले. बरोबर. गृहसूत्रामध्ये काय सांगितलं? ह्यातील घरातील कर्मकांड सांगितले, ज्यामध्ये 16 संस्कार येतात आणि विवाहाचे 8 प्रकारची वर्णन आपल्याला आढळतात. लक्षात घ्या, याचा संबंध आपला आधुनिक भारताच्या इतिहासाचा आहे. कस काय 16 संस्कार? तर गोपाल गणेश आगरकर, आठवत आहेत? गोपाल गणेश आगरकर. या गोपाल गणेश आगरकरांनी हिंदू धर्मातील 16 संस्कारावर टीका करणारा एक लेख लिहिला होता, आणि म्हणून सनातनी लोकांनी पुण्यामध्ये यांची जिवंतपणे प्रेत यात्रा काढली होती. म्हणून आपण गोपाल गणेश आगरकरांना जिवंतपणे स्वतःची प्रेत यात्रा पाहणारे समाज सुधारक म्हणून आपण जिवंतपणे स्वतःची प्रेत यात्रा पाहणारे समाज सुधारक कोण आहे? तर गोपाल गणेश आगरकर. आता 8 विवाहाचे त्या ठिकाणी वर्णन जे आहे ते दिलेलं आहे तिथं. ठीक आहे. त्यानंतर धर्मसूत्र, धर्मसूत्रामध्ये दिलेले सामाजिक नियम आणि त्याच्या संबंधी कर्तव्य. ठीक आहे. धर्मसूत्रामध्ये सामाजिक नियम आणि त्या संबंधी काय दिलेले आहेत रे? कर्तव्य जे आहेत ते दिलेले. पुढे जाऊया. आता हिंदू धर्मातील 16 संस्कार कोणते कोणते आहेत? एक थोडक्यात, हे काही इतकं महत्वाचं नाहीये, पण तरी सुद्धा आपल्याला माहित पाहिजे की 16 संस्कार कोणते ज्याच्यावर गोपाल गणेश आगरकरांनी टीका केली होती ते आपण पाहूया. ठीक आहे. एक फास्ट घेतो, जास्त महत्वाचं नाही त्यामुळे. गर्भसाधना, धारण. गर्भधारण म्हणजे काय की गर्भामध्ये जेव्हा आत्मा प्रवेश करते तेव्हा जे संस्कार करायचे असतात त्याला म्हणायचं गर्भधारणा संस्कार. त्यानंतर पुवसन, पुसवन. पुसवन म्हणजे काय रे? तर गर्भाच्या 3ऱ्या महिन्यात पुत्र प्राप्तीसाठी कामना करणे. गर्भाच्या 3ऱ्या महिन्यात पुत्र प्राप्तीसाठी कामना करणे त्याला म्हणायचं पुसवन. बरं. सीमांतोनयन. सीमांतोनयन म्हणजे काय की शिशुच्या मानसिक विकासासाठी 7व्या, 8व्या आणि 9व्या महिन्यामध्ये गर्भवती स्त्रीच्या डोक्यावर टाळूवर तेल टाकतात आणि मालिश करतात. का? कारण त्याच्या मानसिक त्या ठिकाणी काय व्हायला पाहिजे? विकास व्हायला पाहिजे मुलाचा. नंतर आहे जातकर्म. जातकर्म म्हणजे काय? तर मुलाच्या जन्माच्या वेळी पिताच्या हाताने मध चाकणे, म्हणजे त्या पित्याने काय करणे? त्याला मध देणे, त्याला म्हणायचं जातकर्म. नामकरण. नामकरण म्हणजे काय? तर 12व्या दिवशी त्याचं नाव ठेवणे. ठीक आहे. म्हणून ज्याला आपण बारसा असं म्हणतो. निष्क्रमण. निष्क्रमण म्हणजे काय की घरातून पहिल्यांदा जेव्हा बाहेर काढलं जातं, आजकाल तर सगळे हॉस्पिटलमध्येच होत आहेत, पण त्यावेळेस घरामध्ये
बालक जन्मायचे आणि घरातून जेव्हा पहिल्यांदा बाहेर काढलं जायचं, समजतंय, तेव्हा त्या ठिकाणी ते कुणाच्यात हाताहून एकतर वडील, इथं एकतर वडील पाहिजे, नाही तर त्याचा मामा पाहिजे. मामाच्या किंवा वडिलांच्या हाताने काय केलं जायचं, घरातून त्याला बाहेर काढलं जायचं. म्हणजे काढलं जायचं म्हणजे असं नाही, बाहेर आणलं जायचं बाहेर. ठीक आहे, काढलं जायचं म्हणजे तुम्ही आपलं वेगळंच काहीतरी विचार करता. त्यानंतर अन्नप्राशन, 6व्या महिन्यानंतर त्याला अन्न देणे हा एक संस्कार होता. 7वा. 8वा संस्कार होता हिंदू धर्मामधला चुंडाकर्म. चुंडाकर्म म्हणजे जावळ काढणे. आता जावळ कधी काढले जायचे, एकतर पहिल्या वर्षी नाही तर डायरेक्ट 3ऱ्या वर्षी जावळ काढणे. कर्णवेदन, कर्णवेदन म्हणजे कान टोचणे, एकतर पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी किंवा 3ऱ्या वर्षी त्याचं कान जे आहे ते टोचणं गरजेचं आहे. विद्यारंभ म्हणजे आता शाळेत जायला सुरुवात झाली. ठीक आहे. त्यानंतर उपनयन संस्कार. उपनयन संस्कार म्हणजे जानवे घातले जाते. आता जानवे घातले जाते म्हणजे ते किती पदर असतात त्याचे, सत, रज आणि तम असे 3 पदरी. सत, रज, तम असे 3 पदरी. हे लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या नंतर 6 पदरी. पुन्हा 3 पदर, सत, रज, तम. ठीक आहे, ती आपल्या पत्नीसाठी असे 6 पदरी लग्नानंतर. ठीक आहे. तर उपनयन संस्कार, जानवे घालणे. त्यानंतर मग आता जानवे घातले तर आता वेदांचं पठण करायचं, वेदारंभ. हे 12वा संस्कार, वेदांचा पठण करणे. केशांत, नंतर केस कापणे, दाढी करणे, हे सुद्धा एक संस्कार होता. सीमावर्तन, सीमावर्तन म्हणजे काय की शिक्षण संपलं सगळं तुमचं वेदांचं वगैरे, तर आंघोळ करून घरी जाणे त्याला म्हणायचं सीमावर्तन. त्यानंतर विवाह, हे गृहस्थ जीवन नंतर मग, आणि अंत्येष्टी म्हणजे 16वा आणि शेवटचा संस्कार म्हणजे मृत्यू नंतरचा. त्यानंतर हिंदू धर्मामधील काही विवाहाच्या पद्धती सांगितल्यात. एकूण 8 विवाह पद्धती सांगितल्या. त्यामध्ये 4 चांगले विवाह आहेत आणि 4 वाईट विवाह आहेत. ठीक आहे. आता चांगले विवाह कोणते कोणते सांगितलेत हिंदू धर्मामध्ये, तर पहिला आहे ब्रह्मविवाह. ब्रह्मविवाह म्हणजे काय, जे सध्या होतात ते, जायचं पोरगी बघायला, पोहे खायचे, असे 20-25 पोहे संपल्यानंतर त्या ठिकाणी मग एखादी पसंत म्हणायचं, मग ते येणार, मग ते लग्न वगैरे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. प्रजापल्य विवाह म्हणजे काय, तर लक्षात घ्या, याच्यामध्ये मुलीचा जो बाप असायचा, मुलीचे जे वडील असायचे, मुलीचे जे वडील असायचे ते त्या ठिकाणी काय करायचे, वचन द्यायचे की मला जर त्या ठिकाणी मुलगी झाली तर मी माझी मुलगी तुला देईन. मग ते पुढे मुलगी व्हायची आणि ते प्रजापल्य विवाह जो आहे तो व्हायचा. दैवविवाह, दैवविवाह म्हणजे काय रे, तर लक्षात घ्या, दैवविवाह म्हणजे की बाबा एखाद्या क्षत्रियाने, एखाद्या वैश्याने किंवा एखाद्या शूद्राने आपली मुलगी ही ब्राह्मणाला देणे, म्हणजे ब्राह्मण मुलाला देणे, त्याला म्हटलं गेलं होतं दैवविवाह. त्यानंतर आर्षविवाह. आर्षविवाह म्हणजे काय रे, तर आर्षविवाह त्याला म्हटलं जातं की एखाद्या मुलीच्या वडिलांनी मुलाकडून गाय किंवा बैल घेणे, ठीक आहे, आणि त्या बदल्यात मुलगी देणे, याला म्हणायचं आर्षविवाह. त्यानंतर एक गंधर्व विवाह. गंधर्व विवाह सध्या सगळ्यात जास्त फेमस आहे, लव्ह मॅरेज म्हणून ज्याला आपण ओळखतो. ठीक आहे, हे झाला गंधर्व विवाह. त्यानंतर असुर विवाह. असुर विवाह म्हणजे काय रे, असुर विवाह म्हणजे काय की मुलीला विकत घेऊन त्याचं लग्न, तिच्यासोबत लग्न करणे. ठीक आहे, मुलीला काय करायचंय, विकत घ्यायचंय आणि तिच्यासोबत लग्न करायचं. बरं, राक्षस विवाह काय रे, तर मुलीचं अपहरण करायचं. ठीक आहे, अपहरण करायचं आणि तिच्यासोबत विवाह करायचा. पिशाच्य विवाह म्हणजे काय रे, तर डायरेक्ट मुलीचा बलात्कार करायचा. ठीक आहे, मुलीचा बलात्कार करून त्याच्यासोबत विवाह करणे पिशाच्य विवाह, मुलीचा अपहरण करून तिच्यासोबत विवाह करणे ते राक्षस विवाह, आणि मुलीला विकत घेऊन तिच्यासोबत विवाह करणे असुर विवाह, आणि लव्ह मॅरेज सध्याचं आपल्याला माहिती आहे, पळून जाऊन लग्न करणे मुला मुली दोघांनी, ते झालं गंधर्व विवाह. ठीक आहे. आता बघा व्याकरण. ऋग्वेदाला समजण्यासाठी व्याकरणाची खूप गरज आहे, आणि हे व्याकरण जे आहे ते 3 इथं त्या ठिकाणी ऋषींनी तयार केलं, म्हणून ह्याला मुनित्रयी म्हणून ओळखलं जातं. मुनित्रयीक मध्ये कोण कोण येतं, एक पाणिनी, दुसरे पतंजली आणि व्यायकार. ठीक आहे, काव्याकार, काव्यायर. ठीक आहे, हे एक. आता लक्षात घ्या, व्याकरण जे आहे या व्याकरणाला पाणिनींनी आपल्या ग्रंथामध्ये रचलं, ज्याचं नाव आहे अष्टाध्यायी. लक्षात घ्या, सगळ्यात प्राचीन ग्रंथ म्हणून याला ओळखलं जातं. कशाला रे, अष्टाध्यायीला जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ म्हणून ह्याला ओळखलं जातं, अष्टाध्यायी. आणि पाणिनींनी हे अष्टाध्यायी रचलं, पण ते समजण्यासाठी पतंजलीने अष्टाध्यायीवर टीका रचली. टीका म्हणजे हे असंच लिहिलं तसंच लिहिलं असं नाही. ठीक आहे,
तर ती कसं अभ्यासायचं अष्टाध्यायी त्याच्यावर टीका लिहिली. आणि काव्यायर या ऋषींनी काय केलं, वातिक हे ग्रंथ जो आहे तो रचला. ठीक आहे. त्यानंतर निरुक्त. निरुक्त मी तुम्हाला सांगितलं वेदातील शब्दांचा अर्थ समजण्यासाठी, वेदातील शब्दांचा अर्थ समजण्यासाठी निरुक्त हे तयार करण्यात आले. याच्यामध्ये प्रथम ऋषी होते कश्यप. ठीक आहे. प्रथम ऋषी होते कश्यप, ज्यांनी निरुक्त लिहिलं, ज्याचं नाव होतं निघट्टू. निघट्टू हे निरुक्त कुणी लिहिलं तर कश्यप ऋषींनी लिहिलं. निघट्टू हे कुणी लिहिलं आहे बघा, निघट्टू. ठीक आहे, कश्यप ऋषींचा निघट्टू. त्यानंतर यातील महत्वपूर्ण ग्रंथ होता निरुक्त. निरुक्त. ठीक आहे, निरुक्त. आणि निरुक्त कुणी लिहिलं तर यास्क या ऋषीने लिहिलेलं आहे. ठीक आहे, महत्वपूर्ण ग्रंथ आहे, यास्क द्वारे रचित निरुक्त. हे पहा, इथं तुम्ही जर झूम करून बघितलं तर इथं दिसन यास्क प्रणीत निरुक्तम अध्याय 1 ते 7. ठीक आहे, यात रचित निरुक्त. निरुक्त कुणी लिहिलं, यास्क ऋषींनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर छंद मी तुम्हाला सांगितलं की पद्यांना सूत्रबद्ध करण्याचं कार्य या छंदामध्ये दिलंय. पिंगल मुनींनी या छंदांचा त्या ठिकाणी अभ्यास केला आणि त्याचा एक पुस्तक लिहिलं ज्याचं नाव आहे छंदशास्त्रम. ठीक आहे, छंदशास्त्रम. हे बघा इथं दिलेलं आहे श्रीमती पिंगला हे बघ लाचार्य विरचित छंदशास्त्रम, म्हणजे पिंगल ऋषी पिंगल मुनी रचित काय छंदशास्त्र. ठीक आहे. त्यानंतर ज्योतिष. आता ज्योतिष विज्ञान जे आहे किंवा ज्योतिष शास्त्र जे आहे ते लगत मुनी यांनी त्या ठिकाणी सगळ्यात पहिले लिहिलं. ज्योतिषा संदर्भामध्ये सगळ्यात पहिले कोणी लिहिलं, लगत मुनी लिहिलं. आणि ते कधी तर वेदांग ज्योतिष या पुस्तकामध्ये. इथे सुद्धा लिहिलंय बघा, लगताचार्याचे वेदांग ज्योतिष. ठीक आहे, हे त्यांचं पुस्तक आहे. कोणतं, लगत मुनीचं वेदांग ज्योतिष. समजतंय. ठीक आहे. तर मित्रांनो, हे झालं आपलं ऋग्वेदिक आणि उत्तरवैदिक कालखंड. आता ह्याच्या पुढे आपण महाजनपद. ठीक आहे, याच्या पुढचा टॉपिक असणार आहे आपला महाजनपद. आणि त्याच्यानंतर मगध साम्राज्य.